हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। एसटीचा मोफत प्रवास होणार बंद। सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड काढावे लागणार? तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमचे वय 65 वर्ष ते 75 वर्ष असेल किंवा 75 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही एसटी बसमध्ये सवलतीचा लाभ घेत असाल तर ही माहिती शेवटपर्यंत ऐका, कारण की सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड काढावे लागणार आहेत हे आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, शालेय विद्यार्थी, राज्य शासनाने विविध पुरस्कार प्राप्त तसेच विविध प्रकारच्या समाज घटकांना एसटी बसच्या प्रवास भाड्यामध्ये आहेत। तसेच दिनांक 23/8/2022 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महाराष्ट्रात किंवा राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे। तसेच 65 वर्षे ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% प्रवास सवलत देण्यात आली आहे। त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले होते आणि शासनाकडून सुद्धा GR काढण्यात आला होता। या सवलतधारकांना एसटी महामंडळातर्फे सवलत देण्यासाठी एक स्मार्ट कार्ड देण्यात आले होते आणि हे स्मार्ट कार्ड धारकांना देण्यासाठी एसटी मध्ये महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आला होता। परंतु आता हा करार गेल्या 8-9 महिन्यांपासून संपला आहे आणि हा करार संपल्यामुळे राज्यभरात स्मार्ट कार्डची नोंदणी बंद झाली आहे आणि नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुद्धा बंद पडली आहे। म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात विशेष सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे। एसटी महामंडळातर्फे आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असून आता जोपर्यंत स्मार्ट कार्डची नोंदणी काम सुरू होत नाही तोपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्येच लाभ घेण्यासाठी आपले आधार कार्ड वापरावं लागणार आहे आणि स्मार्ट कार्डची नोंदणी व नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जाईल असे सांगण्यात आले आहे। जर तुम्ही 50% लाभ घेत असाल तर त्या आधार कार्डवरती तुमचे वय 65 ते 75 वर्ष दरम्यान असले पाहिजे आणि जर तुम्ही 75 वर्षांच्या पुढचा प्रवास घेत असाल तरच तुम्हाला एसटी महामंडळामध्ये विशेष सवलतीचा लाभ दिले जाणार आहेत। स्मार्ट कार्डची नोंदणी किंवा नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड पुन्हा बंद केले जाईल आणि स्मार्ट कार्ड वापरले जाईल। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, मुंबई।